अलीकडे आपल्या गावामध्ये, भारतामध्ये, देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय लेवलला विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खरी चिंताजनक बाब नाही आहे, कारण विवाहानंतर अनेक पती-पत्नीमध्ये मतभेद होतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांना कंटाळतात, वेगळं राहण्याचा निर्णय घेतात. तरुण-तरुणीमध्ये देखील विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. अगदी मनाला वाटेल तसं वागतात. आणि पूर्वी एखाद्याचा विवाहबाह्य संबंध झाला की त्याची फार गावामध्ये चर्चा व्हायची. आता तसं काही राहिलेलं नाही आहे. कांचीपुरम हे तामिळनाडूमधील एक गाव आहे. हे भारतामध्ये विवाहबाह्य संबंधामध्ये नंबर 1 आलेलं आहे. या गावामध्ये 60% एकूण लोकसंख्येपैकी 60% लोक विवाहबाह्य संबंधामध्ये अडकलेली आहेत. दरवर्षी अशा प्रकारे सर्वे केला जातो. एस्टिन एडिसन ही कंपनी आहे, ती सर्वे करते. त्याच्यानंतर ग्लिडिंग ही कंपनी आहे, तीही सर्वे करते. या कंपनीच्या सर्वेमध्ये पूर्वी भारतामध्ये चेन्नई, मुंबई, कलकत्ता हे शहर होते. तामिळनाडूमध्ये काही शहर होते, बेंगलोर होतं. पण आता हे कांचीपुरम हे गाव, हे शहर 1 नंबरला पोचलेलं आहे. काय या शहरामध्ये, या शहराचा सर्वे केला असता असं लक्षात आलेलं आहे की 60% जनता, रिपब्लिक फॅमिलीज विवाहबाह्य संबंधात अडकलेली आहे. विवाहबाह्य संबंधातही काय फार अवघड गोष्ट राहिलेली नाही आहे. प्रत्येकाला कसं लग्न झाल्यानंतर आपल्या हवा तसं जोडीदार मिळत नाही, वाद होतात. त्यामुळे तो आपल्या पद्धतीने करतो. मॅरिड आणि अनमॅरिड अशा दोन्ही कपल्समध्ये विवाहबाह्य संबंध असतात. विवाहबाह्य संबंध हे एकमेकांमधले प्रेम, आकर्षण याप्रकारे वाढत असतात. आणि जेव्हा त्यांना वाटेल की आपला जो कोण पती आहे, पत्नी आहे, ही आपल्याला रिलेशन ठेवू देत नाही, ही आपल्याबरोबर प्रेम मेंटेन करत नाही, त्याच्यामुळे तो ऑटोमॅटिकली विवाहबाह्य संबंधात जातो. विवाहबाह्य संबंधाचं जे कारण आहे की त्यांना स्वतःचं छान वाटतं, मनाला त्यांना प्रसन्न वाटतं. कुणी असं बेकायदेशीरपणे विवाहबाह्य संबंध करत नाही. त्याच्या कारणाचाही तपास ही जी एडिसन कंपनी आहे ती करत आहे. यामध्ये भारताचा पहिला नंबर आहे. इतर खूप चांगली गोष्ट आहे. हे जे कांचीपुरम आहे भारतामधलं, तामिळनाडूतलं, तेही आता या प्रकारामध्ये गाजलेलं आहे. आता दरवर्षी असा सर्वे आता होत असतो. पूर्वी याच्यामध्ये मुंबई काही क्रमांकावर होतं. आता हे 3 नंबरचं कांचीपुरम आता 1 नंबरवर गेलेलं आहे. धन्यवाद. अगर आप भी शादी करने के लिए ऑनलाइन पार्टनर ढूंढ रहे हैं तो तमाम ऑनलाइन साइट पर सर्च कर रखे हैं तो आप सावधान हो जाइए, वरना आपका पूरा का पूरा परिवार बर्बाद हो जाएगा, आप बर्बाद हो जाएंगे, क्योंकि ऑनलाइन शादी के नाम पर बहुत बड़ा स्कैम किया जा रहा है। क्या है वो स्कैम, ये जानने के लिए इस वीडियो को पूरा जरूर देखिए और इसे अभी तुरंत सभी के साथ शेयर भी जरूर कर दीजिए। पहले रिश्ते अक्सर परिवार, रिश्तेदार, इश्तिहार, अखबार से तय होते थे, लेकिन अब बड़ी संख्या में रिश्ते सोशल मीडिया, डेटिंग ऐप, मैट्रिमोनियल साइट्स के जरिए तय होते हैं, जिसे साइबर ठगों ने ठगी का सबसे बड़ा जरिया बना रखा है। कानपुर से एक खबर आई है और ये खबर उन युवाओं के लिए एक सबक है जो शादी के लिए सोशल मीडिया प्लेटफॉर्म का इस्तेमाल करते हैं। पुलिस ने एक ऐसे गिरोह का पर्दाफाश किया जो लड़कों को शादी का झांसा देकर लाखों रुपए की ठगी कर रहा था। हैरानी की बात यह है कि दूल्हा और उसकी शादी दोनों असली रहते थे, लेकिन जो दुल्हन उनको दिखाई जाती थी वो दुल्हन इस दुनिया की थी ही नहीं, वो सॉफ्टवेयर से तैयार की गई वर्चुअल सुंदरी थी, जिसे देखते ही लड़के शादी के लिए हाँ कर देते थे, शादी के लिए तैयार हो जाते थे और अपनी जेबों खाली कर बैठते थे। तरीका क्या था ये जानिए। ये गिरोह फेसबुक, इंस्टाग्राम, मैट्रिमोनियल साइट से उन लड़कों का डेटा चुराते थे जो शादी करना चाहते थे, और इसके लिए उन्होंने शादी परफेक्ट, मतलब बहुत सारी वेबसाइट, फर्जी वेबसाइट बना रखे थे जिनका नाम है शादी परफेक्ट, शादी मैच इंडिया नाम से 3 फर्जी अकाउंट उन्होंने खोल रखा था। नंबर मिलते ही इनकी जो कॉल सेंटर की लड़कियां हैं, जो महिलाएं हैं, जो टेलीकॉलर्स थी, वो लड़कों को फोन करती थी और खुद को मैरिज काउंसलर बताकर शादी और उनकी पसंद की दुल्हन के सपने दिखाती थी। इसके बाद ये गैंग लड़की की फोटो को एडिट करके एआई टूल्स के जरिए तैयार करते थे और उसे इतना अट्रैक्टिव बना देते थे कि लड़के तुरंत शादी के लिए तैयार हो जाते थे। लड़के की चॉइस के हिसाब से प्रोफाइल को सॉफ्टवेयर इंजीनियर तो कभी डॉक्टर बता दिया जाता था, और जैसे ही लड़का जाल में फंस जाता था उससे तुरंत वसूली शुरू कर दी जाती थी। कभी रजिस्ट्रेशन के नाम पर, कभी कुंडली मिलाने के नाम पर, कभी घर वालों से मीटिंग कराने के नाम पर, इस तरह से उनसे पैसे ऐंठे जाते थे। इस गिरोह ने अब तक ना जाने कितने लड़कों से 4 लाख रुपए तक की ठगी की है। ऐसा आपके साथ ना हो, इसलिए आप सावधान रहिए। पत्नी ने दिया पैसा तो प्रेमिका ने खरीदा पति। ये मामला सामने आया है भोपाल से, जहां 42 साल के शख्स का अफेयर 54 साल की महिला के साथ था, उसी के ऑफिस में। इस बात की जानकारी जैसे ही पत्नी को लगी तो मामला फैमिली कोर्ट पहुंचा। फैमिली कोर्ट में इस बात पर समझौता हुआ कि पत्नी को 1.5 करोड़ रुपए दिए जाए और पत्नी खुशी खुशी पति को छोड़ देगी। इस बात से सहमत हुई प्रेमिका और उसने उस शख्स की पत्नी को 1.5 करोड़ रुपए दिए और खुशी खुशी उस महिला ने अपने पति को छोड़ दिया।
अब इस मामले को फिल्म जुदाई से कंपेयर किया जा रहा है, जिसमें श्रीदेवी ने अनिल कपूर को पैसों के लिए छोड़ दिया था और इसकी चर्चा हर तरफ हो रही। म्हणजे प्रत्येकाने आपापला खर्च उचलणे. पती प्रत्येक लहान मोठ्या खर्चात पत्नीकडून अर्ध्या रकमेचा आग्रह धरायचा. अगदी नाश्त्यापासून सहलीपर्यंत प्रत्येक खर्चात अर्ध्या वाट्याचा त्याचा आग्रह असायचा आणि याला कंटाळून पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. आर्थिक वाद आणि संवाद नसल्यानं निर्माण झालेला दुरावा टोकाला गेला होता. शेवटी आर्थिक तडजोडीच्या या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी कायद्याचा आधार घेतला आणि केवळ 9 दिवसात या दाम्पत्यानं परस्पर संमतीने घटस्फोट घेतलाय. पोराले काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. बाई विचार बरं. स्वयंपाक येते का? स्वयंपाक पोरग सुग्रण आहे आमचं. हो मला सगळंच बनवता येते स्वयंपाकात. कपडे धुता येते? कपडे मी पूर्ण साफ करतो, चकाचक करतो. ठीक आहे. लग्नानंतर पोरं तुम्हालाच पाहायचे आहे. पोरं सांभाळणार का? हो माझ्या मोठ्या भावाचे पोरं मीच पाहतो ना, त्याच्यामुळं मला चांगले पोरं पाहता येते. मी चांगलं करीन पोराचं. बाबा मुलगा मला पसंत आहे.